शपथविधी सोहळ्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत। मुंबईत 4:30 वाजता विमानतळावर मोदींचं आगमन होईल। मुंबई विमानतळावर त्यानंतर पंतप्रधान यांचा ताफा मार्गस्थ होईल आणि INS विक्रांत इथे 4:45च्या दरम्यान ते पोहोचतील। आझाद मैदान या ठिकाणी संध्याकाळी 5:15च्या दरम्यान ते दाखल होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी भरत गोरेगावकर सुद्धा दाखल झालेले आहेत। भारत, कसं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय? खरं तर अनेक स्टेज या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले आहेत। मग तो स्टेज लाडक्या बहिणींसाठी असू दे, संत महंतांसाठी असू दे, काही सांगीतिक कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी होणार आहेत। अजय अतुल यांचा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे। पण सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती अर्थातच या शपथविधी सोहळ्याची थीम नेमकी कशी असणार आहे। कारण राष्ट्रवादीची पत्रिका जर पाहिली, निमंत्रण पत्रिका, तर ती गुलाबी पाहायला मिळते। लाडक्या बहिणीने या निवडणुकीत कमाल करून दाखवलेली आहे। त्यामुळे थीम काय असणार आहे शपथविधीची याची उत्सुकता आहे। लागवीजी, निश्चित स्वरूपामध्ये ही उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे। परंतु आता मी ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा होणार आहे महाराष्ट्राचा त्याच ठिकाणी आहे आणि आपण दृश्यांमधून या ठिकाणी पाहू शकतो की जी थीम आहे भगवा रंग या शपथविधी सोहळ्यासाठी पूर्णपणे वापरला गेलेला आहे। एकूणच मुख्य सोहळा ज्या व्यासपीठावरती होणार आहे तो व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहताय। महाराष्ट्र राज्याचे नव्याने होणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जो ऐतिहासिक शपथविधी सोहळा आहे तो याच व्यासपीठावरती होणार आहे। या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक दुसरं व्यासपीठ बनवण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये शपथविधीचा कार्यक्रम सुरू होण्याआधी संगीताचा कार्यक्रम होणार आहे। अर्थातच जी माहिती मिळते त्यानुसार अजय अतुल यांचं त्या ठिकाणी संगीताचं मनोरंजनाचं कार्यक्रम होणार आहे। राज्याच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या शपथविधी सोहळ्यासाठी एकत्र यायला जमा झालेले आहेत। या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर जे साधू महंत आणि संत यांना विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे या शपथविधी सोहळ्याचं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। आपण दृष्टिक्षेप टाकलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानाकडे यायला लागलेले आहेत। आझाद मैदान आता भरायला सुरुवात झालेली आहे, गर्दीला सुरुवात झालेली आहे। अर्थातच भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। उपमुख्यमंत्री पदावर आजही या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आलेत, त्यांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि शिवसेनेच्याकडून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। जसा आपण उल्लेख केला की या शपथविधी सोहळ्याचा नेमका रंग काय आहे तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।